विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फक्त 2.5 महिने उरलेत. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीतले 2 आठवडे म्हणूया आपण. आणि या 2.5 महिन्यात परफेक्ट अभ्यास होणार आहे. पण या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला शिकवायचं आहे, की बोर्ड प्लस सीईटी कसं मॅनेज करायचं आहे. आणि हो, काही मी प्रश्न, काही क्वेशन्स मी तुम्हाला घेऊन सुद्धा दाखवणार आहे, की मॅनेज कसं करता येईल. पण त्याच्या अगोदर तुमचा 1 मिनिट घेणार आहे. त्या 1 मिनिटात मी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलंय का? नसेल तर पहिल्यांदा करा. मी तुम्हाला सांगतो आपलं ॲप्लिकेशन मी तुम्हाला सांगतो, इथं स्कॅन करा. तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन दिसेल. ओके. Instagram पेजला पण फॉलो करा. त्याचबरोबर आपले WhatsApp ग्रुप जॉइन करा. 1000 पेक्षा जास्त मुलांनी जॉइन केलेलं आहे. तुम्ही सुद्धा करा. नक्की करा. फॉलो करा आपल्याला. आता सगळ्यात इम्पोर्टंट मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या, की सगळ्यात इम्पोर्टंट कोणती गोष्ट आहे? हे आमचे फोन नंबर आहेत. तुम्हाला आमच्या ॲप्लिकेशन विषयी काहीही मनात शंका असतील, तर या नंबरवर अगोदर कॉल करा. बरं. 1 मिनिटाच्या आत सगळं इंट्रोडक्शन देऊन झालेलं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा, की बोर्ड प्लस सीईटी कसं मॅनेज करता येईल? खूप मोठा प्रश्न आहे. बऱ्याच जणांना हाच प्रश्न पडलाय, की मी आता बोर्ड करू का जेईई का सीईटी? आता हे जेईई मध्येच आलं बरं का. कारण पहिला अटेम्प्ट येतोय जानेवारीमध्ये. प्रॉब्लेम कुठं होतोय, की आपला माइंडसेट. मी 10वी ची मुलं सुद्धा बघितलेत, की एमसीक्यू म्हणजे वेगळा प्रकार असतो. त्याचा अभ्यास वेगळा करावा लागतो असं मुलांना वाटतं, की जे चुकीचं आहे. बरं, आता एक फॉर एक्झाम्पल घेऊन कसं प्रूव्ह करता येईल? मी करतो ना, मी व्यवस्थित प्रूव्ह करतो, व्यवस्थित लक्ष द्या. केमिस्ट्रीमध्ये चला केमिस्ट्रीपासूनच सुरुवात करूया. केमिस्ट्री माझं फेव्हरेट आहे लक्षात घ्या. फिजिकल केमिस्ट्री म्हणूया आपण. सॉलिड स्टेट. ओके. दुसरा टॉपिक कुठला आहे? सोल्युशन, आयोनिक, पुन्हा थर्मो, केमिकल कायनेटिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री एवढे टॉपिक आहेत. बरोबर आहे. काय असतं रे त्याच्यामध्ये? मेनली न्यूमेरिकल्स. बरोबर आहे. बरं आता मला तुम्हाला सांगायचंय, की केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स करताना मी आता बोर्ड व्हर्सेस सीईटीचा विचार करतोय. न्यूमेरिकल्स कुठले सोपे आणि कुठले टफ असतात सांगा बघू? प्रश्न विचित्र वाटतोय ना? दोन्हीकडे सेमच न्यूमेरिकल आहेत. सेम 100% सेम न्यूमेरिकल. बोर्डला जे न्यूमेरिकल आले ते सीईटीला ॲज इट इज आलेत. काहीही वेगळं नाहीये. पण ह्याची जरा भीती असते मनात. एमसीक्यू बघितलं की भीती वाटते. काहीतरी वेगळं आहे असं वाटतंय. काही वेगळं नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो मी स्लाइड्स बनवलेल्या नाहीयेत. पण एक सॉलिड स्टेट पासून सुरुवात करूया आपण. सॉलिड स्टेटमध्ये सॉल्व्हड प्रॉब्लेममध्ये 1.6 पाठच झालंय माझं बरं का. नीट चेक करा तुम्ही पण हां. 1.6 मध्ये ना ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स, टेट्राहेड्रल व्हॉइड्स असं विचारलंय आणि तो क्वेशन सीईटीला बऱ्याच वेळा आलाय. बरं. बोर्डच्या एक्झाममध्ये विचारतील तुम्हाला पॅकिंग इफिशियन्सी 68%, 74% व्हॉइड्स, अनऑक्युपाईड व्हॉल्यूम, ऑक्युपाईड व्हॉल्यूम. सीईटीत ॲज इट इज विचारलंय. बोर्डच्या एक्झाममध्ये डेन्सिटी, नंबर ऑफ युनिट सेलचे न्यूमेरिकल्स आहेत. सीईटीला ॲज इट इज आहेत. मग आता फिजिकलमध्ये पहिली गोष्ट मी सांगतो तुम्हाला लक्षात घ्या. बघा, केमिस्ट्रीचा अभ्यास करताना पहिली गोष्ट, की केमिस्ट्रीचे 50 प्रश्न असतात ना सीईटीमध्ये. त्यात एका क्वेशनमध्ये डायरेक्टली फॉर्म्युला विचारलेला असतो. आतापर्यंत कुठले पण सीईटीचे पेपर काढून बघा. एक तरी प्रश्न असा डायरेक्टली असतो, की ज्यात फॉर्म्युला डायरेक्टली विचारतो तुम्हाला. डायरेक्टली व्हिच ऑफ द फॉलोइंग गिव्हज आणि कुठलातरी क्वेशन विचारतील. मग आता मला सांगा, बोर्ड आणि सीईटीसाठी फिजिकलचा तर प्रश्न मिटला? हो. बरं, आता एक लक्षात घ्या, मी इथं सांगतो, परत लिहितोय बोर्ड आणि सीईटी. सीईटीचा अभ्यास तुलनेत सोपा आहे बोर्डपेक्षा. हे मान्य करा. पण बोर्डमध्ये का अवघड आहे? सांगतो तिथं तुम्हाला लिहून दाखवायचंय आणि लिहिण्यासाठी तुमचं इंग्लिश मी मान्य करतोय बऱ्याचशा मुलांचं इंग्लिश थोडंसं परफेक्ट नाहीये. माझं नव्हतं. 10th पर्यंत आमचं मराठी मीडियम होतं. 11th-12th इंग्लिश मीडियम झालं म्हणजे सायन्स इंग्लिशमध्ये आलं, नाही जमलं. इंजिनिअरिंगच्या फर्स्ट, सेकंड सेमेस्टरमध्ये पण प्रॉब्लेम क्रिएट झाले. पण इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला मला कळालं, की इंग्लिश इम्प्रूव्ह केलं पाहिजे. माझा एक खूप चांगला रूम पार्टनर होता. त्यानं मला सांगितलं न्यूजपेपर वाचले पाहिजेत. म्हणजे मी इंग्लिशवर फोकस ठेवला. पण थांबा, आपल्याला 2.5 महिने आहेत लक्षात घ्या. आपल्याला आता त्या गोष्टी करायच्या नाहीयेत. पण एक सजेशन देऊन ठेवतो. जेव्हा तुम्हाला समजलेली गोष्ट स्वतःच्या भाषेत लिहायला जमेल ना, तर तुम्हाला बोर्डची एक्झाम सुद्धा सोपी जाणार. बोर्ड नंतर इंजिनिअरिंग पण सोपं जाणार हे लक्षात घ्या. म्हणजे पॉइंट काय आहे, की इंग्लिश कच्चं असल्यामुळे बोर्डला पाठांतर करावं लागतंय अजून. बोर्डला पाठ करावं लागतंय. डेफिनेशन, डायग्राम पाठ नाही करत आपण. लॉचे स्टेटमेंट पाठ करतोय आपण. 95% मुलं अजून देखील पाठ करतायत. बरं तीच मेथड ठेवा आता 2.5 महिन्यासाठी चेंज करू नका. बरं म्हणजे थोडक्यात बोर्डच्या प्रिपरेशनसाठी थोडा वेळ लागणार आहे, हे मान्य आहे. पण अभ्यासाच्या मेथडमध्ये मला बोर्ड बरोबर सीईटी मॅनेज करायचं आहे ना, मग मी कसं करतोय बघा. चला मी हेनरीज लॉ पासून सुरुवात करतो. एच लिहितो फक्त. मग हेनरीज लॉ मध्ये मी काय करणार? स्टेटमेंट आणि
निम्म्यापेक्षा जास्त मुलं स्टेटमेंटच करतात फक्त. नाही, मी त्याच्या पुढे जाणार. स्टेटमेंटवरून मला फॉर्म्युला आला पाहिजे. फॉर्म्युलावरून मला युनिट पण जमले पाहिजेत. हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे. पी म्हणजे प्रेशर आहे. एस म्हणजे सोल्युबिलिटी आहे. मग सोल्युबिलिटी आणि प्रेशरचे युनिट तुम्हाला ते इंटरलिंक करायला जमलं पाहिजे. मग त्यासाठीच तुम्हाला प्रेशरचे सगळे युनिट आले पाहिजेत. म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, पास्कल आहे. बरं हे सगळं जमतं. काही अवघड नाहीये. तुम्हाला जास्त जायचंच नाहीये खोलात. तुम्हाला फक्त पुस्तकातला सॉल्व्हड प्रॉब्लेम बघायचा आहे. हां, मग आहे पुस्तकात आहे सॉल्व्हड प्रॉब्लेम. ओके. आणि तो एकदा जमला तुम्हाला, की टेन्शन कमी होईल. म्हणजे आता केमिस्ट्रीचं ना फिजिकल केमिस्ट्रीचा प्रश्न मिटला. ओके. टेक्स्ट बुकच पहिला करायचंय. पाठांतरात थोडं करावं लागेल लॉचं, डेफिनिशनचं. डेरिव्हेशन जास्त नाहीयेत. केमिस्ट्रीमध्ये जास्त डेरिव्हेशन नाहीयेत. आहेत ते खूप ईझी लेव्हलचे आहेत. सॉलिड स्टेटमध्ये डेन्सिटीचं डेरिव्हेशन आहे. आलंय परीक्षेत 2 मार्काला. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आणि मोलार मासमध्ये रिलेशन आहे. ते पण आलंय परीक्षेत. म्हणजे फिजिकलची भीती गेली. आता ऑर्गॅनिककडे जाऊया आपण. अरे बापरे! ऑर्गॅनिक म्हणलं की रिएक्शन्स आल्या. हातातले मार्क आहेत. रिएक्शन्समध्ये काहीही कधीही चेंजेस होत नाहीत. न्यूमेरिकलमध्ये इकडे-तिकडे बदल होईल, पण रिएक्शन्स कशा बदलतील? एखाद्या रिएक्शनमध्ये एखादा कॅटलिस्ट असेल, तर तोच राहणार आहे. त्यात चेंजेस होणारच नाहीयेत. तर त्याची पण भीती नाहीये. पण थांबा, सांगतो. बोर्डसाठीच फक्त तयारी करा. सी तयारी करूच नका. ऑर्गॅनिकसाठी सी वेगळी तयारी करू नका. का? तुम्हाला मी सांगतो. आता हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन. डायरेक्टली नेतो तुम्हाला जेईच्या प्रश्नाकडे. जे-डबल-ई मध्ये आलेला प्रश्न. त्या हॉफमन ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शनमध्ये NaOH किंवा KOH यूज होतं. KOH किंवा NaOH यूज होतं. त्या रिएक्शनमध्ये 4 टाइम्स NaOH यूज होतं. आता तुमच्या नवीन पुस्तकात KOH दिलेलं बरं का भावानो. मग जेईत विचारलंय, इन हॉफमन्स ब्रोमामाइड डिग्रेडेशन रिएक्शन हाऊ मेनी मोल्स ऑफ NaOH आर यूज्ड? करेक्ट आन्सर आहे 4 मोल यूज केलेत. मग मी काय बोललो? साठी ऑर्गॅनिक वेगळं करायची गरजच नाहीये. रोसेनमन रिडक्शन ओळखायचं कसं? पॅलाडियम ऑन BaSO4 म्हणले की झाली रोसेनमन किंवा रोसेनमन रिडक्शन. मग क्लेमेन्सन्स रिडक्शन आहे. ओके, वुल्फ किशनर आहे. मेंटिस रिडक्शन आहे. पुन्हा तुम्हाला सांगतो गॅब्रियल थॅलामाइड सिंथेसिस आहे. हॉफमन्स एलिमिनेशन आहे. हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन आहे. हाइन्सबर्ग टेस्ट आहे. त्याच्यानंतर वुड्स आहे, फिटिग आहे, वुड्स फिटिग आहे. सँड मेयर्स रिएक्शन आहे. गॅटरमन कॉच फॉर्म्युलेशन आहे. गॅटरमन रिएक्शन आहे. इटार्ड रिएक्शन आहे. अरे वाह! एवढ्या होतात. एवढ्याच आहेत. 20-25च रिएक्शन्स आहेत लक्षात घ्या. नेम रिएक्शन फॉलो करा. त्याच्यावर तर रेग्युलर व्हिडिओ मिळत राहणार आहेत तुम्हाला. म्हणजे तोही भीती मिटली. म्हणजे फिजिकलची काळजी नाहीये, ऑर्गॅनिकची नाहीये आणि इनऑर्गॅनिक किंवा अप्लाइड केमिस्ट्री ती तर पाठांतर आहे रे बाळांनो. सिरियसली. कोऑर्डिनेशन कंपाउंड सगळ्यात सोपा टॉपिक आहे. लिगँड्स. ओके. आता त्या टॉपिकच्या सुरुवातीच्या 2ऱ्या-3ऱ्या लाईनवरतीच बघा कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये सिस प्लॅटिन दिलंय. ओके. नावातच आहे. प्लॅटिन आहे. मग त्याचबरोबर NH3 आहे त्याच्यामध्ये. क्लोरीन हे लिगँड्स यूज केलेत. मग त्याच्यावर आतापर्यंत 4-5 प्रश्न आलेत, की लिगँडची नावं सांगा. किती कोऑर्डिनेशन नंबर आहे? यूज कुठं होतो सिस्प्लॅटिनचा? कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये यूज होतो. तुम्हाला सांगू का? म्हणजे त्याची पण काळजी नाहीये. मग आता केमिस्ट्रीची भीती दूर झाली तुमची, की बोर्ड प्लस सी मॅनेज करताना फिजिकल केमिस्ट्रीमध्ये थोडेसे काही डेरिव्हेशन्स आहेत, डेफिनेशन्स आहेत, क्लासिफिकेशन आहे, की जे बोर्डसाठी जरा एक्स्ट्रा करावं लागणार आहे. तुलनेत सी तयारी सोपी आहे. आणि सी कॅल्क्युलेशनचा पार्ट हा सोपा असतो. सोल्युशनमध्ये काही क्वेशन्स टफ होते बरं का. म्हणजे क्लोज व्हॅल्यू असतात एकदम. म्हणजे ऑप्शन एचा आन्सर समजा 3.487 आहे, तर ऑप्शन बीचं 496 असेल. किती क्लोज आहे म्हणजे ते अप्रॉक्सिमेट करता येत नाही. कधीही सीईटीच्या वेळेस ना पहिल्यांदा ऑप्शन्स बघायचे. ऑप्शन्समध्ये खूप डिफरन्स असेल तर अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करायचं. नाहीतर करायचं नाही, ॲक्युरेट करावं लागेल. बरं ठीक आहे. केमिस्ट्री ओके. आता फिजिक्सचं काय केलं पाहिजे? तर फिजिक्सचं काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो. फिजिक्ससाठी तुम्ही रँकर्स कोर्स आणि रँकर टेस्ट सीरीज आणि त्याच्यापेक्षाही इम्पोर्टंट सांगतो. त्याच्यापेक्षा इम्पोर्टंट. मी खूप खुश आहे यावर्षी. कारण माझी फिजिक्स न्यूमेरिकल बॅच आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी. संघर्ष बॅचमध्ये न्यूमेरिकल्स घेतलेत. ओके. क्रॅश कोर्समध्ये न्यूमेरिकल्स होतायत. फिजिक्स न्यूमेरिकल त्याचा सगळ्यांचा बेस आहे. कारण त्यात टेक्स्ट बुक सॉल्व्ह केलंय मी. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी या बॅचमध्ये रँकर्स टेस्ट सीरीजमध्ये फिजिक्सचे क्वेशन सिलेक्ट करतोय टेस्ट घेण्यासाठी. कुठले क्वेशन सांगा? फिजिक्सचे. तेव्हा मी त्यात काय करतोय, की टेक्स्ट बुक लेव्हलचे क्वेशन सुरुवातीला घेतोय. हा परीक्षेतलेच पी-वाय-क्यू आहेत. सीईटीत आलेले प्रश्न आहेत, पण टेक्स्ट बुक लेव्हलचे. मला टेक्स्ट बुक लेव्हलपासून तुम्हाला पुढे न्यायचंय. म्हणजे फिजिक्ससाठी तुम्हाला बोर्ड प्लस सी मॅनेज करायचं आहे ना, तर न्यूमेरिकल करा. आता माझं ऐका रे. जेव्हा मी मोठे-मोठे पब्लिकेशन आहेत ना,
त्यांचे सॅम्पल पेपर बघतो ना, ते बोर्डच्या पॅटर्नपेक्षा वेगळे असतात. क्षणभर वाटतं, कुठले प्रश्न विचारलेत हे? हे तर मी कधी केलंच नाही. ह्या टॉपिकमध्ये हा प्रश्न मला इम्पोर्टंट वाटलाच नाही. हे दरवर्षी मला वाटतं की अरे ही थिअरी तर वेगळी आहे. थोडं भीती वाटते. पण बोर्डचा पेपर हा ईझी असतो. ठरलेले प्रश्न असतात. तोच पॅटर्न असतो. पण मनात एक भीती असते. धाकधूक फिजिक्सच्या बाबतीत वेगळीच थिअरी आली तर? या 2 प्रश्न वेगळे दिसले की आपला कॉन्फिडन्स जातो. मग यात उपाय सांगतो. न्यूमेरिकलचं वेटेज 70 पैकी 35 मार्काला न्यूमेरिकल फिक्स आहेत. फिक्स आहेत. एम-सी-क्यू मध्ये 3 न्यूमेरिकल येतात. व्ही-एस-ए मध्ये 1 येतोच न्यूमेरिकल. सेक्शन बी मध्ये 5 न्यूमेरिकल, सेक्शन सी मध्ये 5 न्यूमेरिकल, सेक्शन डी मध्ये 2 न्यूमेरिकल. फिक्स आहेत. 5 न्यूमेरिकल म्हणजे जवळ-जवळ किती 15 मार्क झाले सेक्शन सी मध्ये. बी मध्ये 5 10 मार्क 25 मार्क इथेच झाले. इकडचे 5 मार्क, इकडचे 4 मार्क. झालंय बरोबर लक्षात घ्या. 30-35 मार्काचे न्यूमेरिकल फिक्स आहेत लक्षात घ्या. न्यूमेरिकलच करा. फॉर्म्युले तयार करा. फॉर्म्युलेची लिस्ट बनवा आणि जेव्हा तुम्ही आमच्यावर रँकर्स म्हणून जॉइन व्हाल त्या कोर्समध्ये आणि हो, व्हिजन बॅच पर्चेस केली, तुम्हाला ते सगळं टेस्ट सीरीज मिळणार आहे. व्हिजनमध्येच इन्क्लूड होऊन मिळणार आहे. व्हिजनमध्ये सगळंच मिळणार आहे. आम्ही अगोदर सांगितल्याप्रमाणे लक्षात घ्या. बरं. मग आता मेन मुद्दा काय आहे? तर मेन मुद्दा असा आहे, की आपण न्यूमेरिकल्स परफेक्ट केल्यानंतर आपला प्रत्येक आठवड्याला कॉन्फिडन्स वाढत जाणार आहे. आम्ही रँकर्समध्ये काय करणार आहे, की एका आठवड्यात 5 टॉपिक. पण पहिल्या आठवड्यात 5 टॉपिक, दुसऱ्यात किती 10 टॉपिकवर ग्रुप टेस्ट, तिसऱ्यात 15 टॉपिकवर ग्रुप टेस्ट, नंतर 20 टॉपिकवर ग्रुप टेस्ट. टेस्टच टेस्ट होणार आहेत लक्षात घ्या आणि एक्स्ट्राऑर्डिनरी 30-30 प्रश्न असणार आहेत. एक्स्ट्राऑर्डिनरी मजा येणार आहे. परफॉर्मन्स तुमचा वाढतोय. बरं आता फिजिक्स झालं. आता मॅथ्सला सांगतो. मॅथ्सला इथून पुढं मी तर म्हणतोय इथं सी-ई-टीसाठी स्पेशली काय करायची गरज आहे असं मला वाटत नाहीये. इथून पुढे पुस्तकं सोडवा. पुस्तक सोडवून झालं असेल तर पी-वाय-क्यू. पण आता मी तुम्हाला सांगतो, ओके, मी तुम्हाला सांगतो. बरं, मला कॉमेंट करून सांगा रे, की तुम्हाला ना एक एक्स्ट्राऑर्डिनरी मेथड मला शिकवायचंय बरं का. आता कॉमेंट काय करू नका. मीच लक्षात ठेवतो बरं का. करतो मी. मला एक ना खूप आयडिया अतिशय महत्त्वाची सुचलेली आहे. त्याच्यावर मी सेपरेटली डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. काय माहिती का? सांगतो. तुम्ही आता मॅथ्सचा डिफरन्शिएशन घेतलाय. ओके. आणि त्या टॉपिक मधला कुठला पण एक सॉल्व्हड प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय. ओके. मग तो सॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्या-केल्या तुमचं पुढचं काय स्टेप असते सांगा? प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर तुम्ही काय करता? नेक्स्ट प्रॉब्लेम घेता. नाही, नाही. मी सांगतो माझ्या क्लासमधल्या टॉपर्सना मी काय सांगितलंय, की एक तुम्ही सगळ्यांनाच सांगितलं टॉपर ऐकतात एवढंच फक्त फरक आहे. तुम्ही पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ओके. आणि त्यानंतर इमिडिएटली पी-वाय-क्यू शोधा. बोर्डवर त्याच्यावर त्या टाइपचा प्रश्न आलाय का? मार्क्स ॲप्लिकेशनमध्ये जावा. पुस्तक कुठलंही असेल तुमच्याकडे पी-वाय-क्यूचं ते उघडा. त्याच्यात शोधा तो टाइप. तुम्हाला असं वाटेल, "सर असं केलं तर कधी अभ्यास व्हायचा?" अरे हेच इम्पोर्टंट आहे. तुम्हाला टाइप शोधता आला पाहिजे. मग तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स एवढा अरे पण थांबा याच्यावर मी व्हिडिओ बनवणार आहे. विथ प्रूफ बनवणार आहे. विथ प्रूफ म्हणूया आपण. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पण कळेल. बरं मग आता फिजिक्स झालं, केमिस्ट्री झालं, मॅथ्स सगळं सांगून झालं. ओके. पण महत्वाचं परत सांगतो. स्कॅन करा, ॲप डाउनलोड करा, फ्री लेक्चर्स बघा. फिजिक्स न्यूमेरिकल बॅच एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. गेम टर्निंग आहे लक्षात घ्या. ओके. हे इन्स्टा पेज तर तुम्ही फॉलो केलंयच. गेल्या 3-4 दिवसात 1,00,000च्या आसपास आता व्ह्यूज होतील हां. 1,00,000च्या आसपास व्ह्यूज होतील. एवढं तुम्ही फॉलो करताय. धन्यवाद. त्याच्यानंतर फोन नंबर दिलेत. ओके. याच्यावर तुम्ही नक्की, नक्की, नक्की कॉल करा लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो ओके थांबा. Telegram आणि WhatsApp ग्रुप सुद्धा जॉइन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं ओन्ली नाही खूप आहेत. 2.5 महिन्यात मी तुम्हाला सांगतो दर आठवड्याला 5 टॉपिकची स्ट्रॅटेजी आम्ही ऑलरेडी त्याचे मी 5च्या 5 मी तुम्हाला सांगू का 3 तारखेपासून 3 नोव्हेंबर पासून टेस्ट सुरूच होत आहेत लक्षात घ्या. आणि तुम्ही कधीही ती बॅच जॉइन केली त्या टेस्ट तुमच्यासाठी ओपन राहणार आहेत लक्षात घ्या. कधीपर्यंत संपतील मग 12चा पोर्शन? तर सांगतो 8 जानेवारीपर्यंत सगळं फिनिश होतंय. ओके. 8 जानेवारीपर्यंत फिनिश होतंय. मग त्याच्यानंतर जानेवारी अख्खा महिना मिळतोय. ओके. बोर्डची रिव्हिजनला मिळतोय. तुमच्या जे प्रिपरेशन असेल. आता सी पहिला अटेम्प्ट जानेवारीतच असणार होता. या वर्षीच्या बॅचला तो वेगळा आहे. बोर्डच्या एक्झाम नंतर असणार आहे. त्यामुळे अगोदरच सगळं करावं लागणार आहे. आणि 2.5 महिन्यात पर वीक 5 टॉपिक मी हा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलाय. तो बघा. ती स्ट्रॅटेजी फॉलो करा. बोर्डच्या एक्झाम मधली स्ट्रॅटेजी त्याचा पण मी फायनल स्ट्रॅटेजी म्हणून व्हिडिओ फायनल म्हणजे एक्झामच्या वेळेतली स्ट्रॅटेजी तो व्हिडिओ याच्या अगोदर अपलोड केलेले 2-3 व्हिडिओ आहेत ते नक्की बघा. ऑल द बेस्ट.